हॅलो शुभम, हम्म. कसा आहेस? काय करत आहेस? हॅलो. तू पण हम्म, एक मिनिट हा. हम्म. कॉल येत आहे. सॉरी सॉरी, तो मित्राचा कॉल आला होता. एक मूर्ख मित्र आहे. कोणता गौरीशंकर? कुठे होतो मी? हा. हो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आला आहे माझा मित्र लोको पायलट. त्याचं नाव आहे शुभम रंगारी. तर चला तर जाणून घेऊया लोको पायलट म्हणजे काय असते आणि त्याचा प्रवास. हॅलो शुभम, कसा आहेस? काय करत आहेस? हॅलो शुभम, मी हा, मजेत आहो. तू कसा आहेस? मी पण सध्या मजेत. कुठे आहेस तू? मी सध्या बँगलोरमध्ये आहे. अच्छा. आणि तू काय करत आहेस सध्या? मी तर माझ्या होमटाऊन मध्ये हो. सध्या मी रेल्वेमध्ये जॉब करतो. गोंदियाला ट्रान्सफर झालेली आहे. हा, होमटाऊन मधून जॉब करण्याची अलगच मजा. हा, ते आहेच म्हणा. तर मी सध्या रेल्वेमध्ये कुठं आहेस? कोणत्या पोझिशनमध्ये आहेस? मी रेल्वेज मध्ये असिस्टंट लोको पायलट आहो. त्याला शॉर्ट मध्ये ALP म्हणतात. तर त्यासाठी कोणती एक्झाम द्यावी लागते? लोको पायलट बनायसाठी, लोको पायलट म्हणजे काय ते मी आधी सांगतो तुला. हा, लोको पायलट म्हणजे असते ट्रेन चालवणे, हम्म, ट्रेनचा चालक हम्म, म्हणजे लोको पायलट. हम्म, तर त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात. कोणी मालगाडी चालवत असतो, कोणी पॅसेंजर एक्सप्रेस चालवत असतो. हम्म. तर त्याच्यामध्ये मी असिस्टंट लोको पायलट आहे आणि माझे सिनियर जे असते, ज्यांचं प्रमोशन होते, ते लोको पायलट बनतात. ते चालवतात, आम्ही त्यांना असिस्ट करतो साईडला बसून. हम्म, तर याची एक्झाम गव्हर्नमेंट कंडक्ट करते. हम्म. रेल्वे बोर्ड कंडक्ट करतो, RRB. अच्छा. आणि ALPच्या नावाने रिक्रुटमेंट काढतो हम्म, वेगवेगळ्या झोनमध्ये. हम्म. आणि त्याच्यात 3 स्टेज असतात. तिन्ही स्टेज क्लिअर केल्यानंतर हा, ह्या जॉबमध्ये रिक्रुटमेंट मिळते आणि 6 ते 7 महिन्याची ट्रेनिंग असते. हम्म. त्याच्यानंतर आपल्याला लाईनवर वर्किंग करायला मिळते. अच्छा. नंतर मग त्या ट्रेनिंगच्या बेसिसवर काही स्टायफन वगैरे मिळतो की? जसे आपला सिलेक्शन झाला, हम्म. सगळे एक्झाम क्लिअर केले, हा. आपला सिलेक्शन झाला, हम्म, तेव्हापासून आपल्याला सॅलरी सुरू होऊन. हा, तर रेल्वे एक्झाम कंडक्ट करते, RRB बोर्ड एक्झाम कंडक्ट करतो. हम्म, ऍज अ असिस्टंट लोको पायलटची पोस्ट असते. हम्म, त्याच्यामध्ये 3 स्टेज असतात. 3 हम्म, स्टेज क्लिअर केल्यानंतर ट्रेनिंग मिळते. हम्म. ट्रेनिंग केल्यानंतर 6 महिन्याची जॉब सुरू होते लाईनवर. अच्छा. आणि आपण असिस्टंट लोको पायलट म्हणून लागतो म्हणजे कट करून टाकतो. कार्य करतो. ते. आणि जे स्टायफंडचं विचारलं होतं तू, हा, हा. स्टायफंड जसं तुमचं सिलेक्शन झालं तसं स्टायफंड सुरू होऊन जाते. अच्छा. म्हणजे पेमेंटची अर्धी सॅलरी. हो. नाही, पेमेंटची अर्धी सॅलरी नाही. जितका बेसिक पे आहे प्लस डिअरन्स अलाउन्स अच्छा. आणि बेसिक तितका मिळते. आणि जेव्हा आपण ऍज अ असिस्टंट लोको पायलट लाईनवर काम करतो, तेव्हा हम्म. फुल सॅलरी मिळते. अच्छा. तर आता तो त्याच्यामध्ये खूप सारे अलाउन्सेस असतात. हम्म. हम्म. कोणकोणते अलाउन्स असतात? अलाउन्सेस मीन्स DA असतो, हम्म, TA असतो, ट्रॅव्हलिंग अलाउन्स. हम्म, त्याच्यानंतर HRA असते. हम्म, आणि किलोमीटर अलाउन्स तो आम्हालाच मिळतो. हम्म. रेल्वेचे रनिंग स्टाफ म्हणतात आम्हाला, हम्म. त्यांना किलोमीटर अलाउन्स मिळते. अच्छा. नाईट ड्युटी अलाउन्स असते वेगळा. हम्म. तर असे खूप सारे अलाउन्स मिळून मस्त हँडसम सॅलरी बनते. अच्छा. म्हणजे जसं किलोमीटर अलाउन्स म्हणजे जितका दूर आपण जास्त गाडी चालवली तितका जास्त पैसा, असंच काय? हा, म्हणजे किलोमीटर म्हणजे तेच महिन्याचे आपले किलोमीटर काउंट होतात ऑटोमॅटिक. जिथं हम्म, जिथं आपण जातो, हम्म, जितकी किलोमीटर गाडी चालवली तितका आपल्या अकाउंटवर रेकॉर्ड होते. हम्म, आणि मग त्याच्या हिशोबानं हम्म. आपल्याला त्याचे पैसे ऍज अ किलोमीटर अलाउन्स मिळतात. अच्छा. चांगलं. तर लोको पायलटची लाईफस्टाईल काय असते? जसं कॉर्पोरेटची जर लाईफस्टाईल म्हटलं तर 9 to 5 ची जॉब असते. तर लोको पायलटचं काय असते वर्किंग आवर्स वगैरे? बघ, लोको पायलट मध्ये लाईफस्टाईल खूप टफ असते. हम्म, टाइम लिमिट नसते. मीन्स 24/7 तुम्हाला कधी पण ड्युटी लागू शकते. हम्म, म्हणजे आता समजा तुम्ही ऑन ड्युटी केली, हम्म, त्याच्यानंतर 8 तासापर्यंत तर मिनिमम तुम्हाला काम करणे आहे. हम्म, कधी कधी ते 12 तास पण होतात.
आणि कधी कधी 8 तासाच्या आधीच तुमची ड्युटी संपून पण जाते. अच्छा. आणि तुमची ड्युटी कधी पण लागू शकते, फिक्स टाइम नसतो. कधी सकाळी लागणार, कधी दुपारी लागणार, कधी सायंकाळी लागणार. पण तुम्हाला माहित होते, एक ऍप असते त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला दिसते की आपली ड्युटी कधी लागणार, आता लागणार की दुपारी लागणार, ते सगळं समजते. आणि एक ड्युटी संपल्यानंतर 16 तासाची कंपल्सरी रेस्ट असते. अच्छा. आणि त्या 16 तास रेस्ट झाल्यानंतरच ड्युटी लागते. कधी कधी 16 तासचे 30 तास पण रेस्ट होऊन जाते आपली आणि ड्युटी नाही लागत. तर ह्या टाइम मध्ये आपल्याला जास्त रेस्ट भेटते. तर ते पण एक फायदा आहे. आता जनरली आता रेग्युलर माझ्या ड्युटीमध्ये 24 तासाची रेस्ट मला मिळत आहे. एक ड्युटी करतो मी, 8 ते 12 तास ड्युटी असते माझी. ड्युटी संपल्यानंतर 24 तास मला रेस्ट मिळते. दुसऱ्या दिवशी पुन्हा ड्युटी लागते. तर कधी कधी लवकर पण लागते, ते पण असते. कधी कधी म्हणजे फायदे पण आहे, नुकसान पण आहे. रात्री पण ड्युटी लागते, दिवसा पण लागते. तर तू म्हणजे सध्या ट्रेन कुठून पकडते, म्हणजे नागपूरवरून की वरटीवरून? अच्छा. आमच्या रनिंग स्टाफ मध्ये अलग अलग लॉबीज असतात, म्हणजे हेडक्वार्टर असते. जसं माझा हेडक्वार्टर सध्या गोंदिया आहे. तर कुणाचं डोंगरगड राहणार, कुणाचं नागपूर राहणार, कुणाचा वर्धा, कुणाचा भुसावळ, कुणाचा बडनेरा, असे अलग अलग लॉबीज असतात. त्याला हेडक्वार्टर म्हणतो. आता त्यांना नेमला जाते की तुम्हाला, आता मी गोंदियामध्ये आहे, तर गोंदियामधून तुमची ट्रेन फक्त नागपूरपर्यंत जाणार, असं आहे आमचं. की म्हणजे गोंदियावरून ट्रेन पकडून नागपूरला जायचं, ट्रेन घेऊन नागपूरला जायचं, नागपूरहून ट्रेन घेऊन वापस गोंदियाला यायचं. आणि दुसरी वर्किंग आहे गोंदियावरून डोंगरगड, डोंगरगडला जायचं किंवा भिलाई पर्यंत नेतो आम्ही. भिलाईवरून दुसरी ट्रेन वापस आणतो रेस्ट कम्प्लीट झाल्यानंतर. असं कुणाला भ्रम असते की लोको पायलट तर यार रात्री नागपूरवरून विदर्भ निघते तर डायरेक्ट मुंबईपर्यंत घेऊन जातात, मग त्यांच्या झोपीचं कसं? तर ते मुंबईपर्यंत नाही घेऊन जात. ते ऍक्च्युली त्यांचे स्टेशन डिसाइडेड असतात. नागपूरवरून गाडी सुटली तो लोको पायलट बडनेरा कोणत्या ट्रेन मध्ये भुसावळ पर्यंत काम करते. भुसावळ वरून दुसरा ड्रायव्हर लोको पायलट पकडतो गाडी. तर असे 2-3 लोको पायलट एक ट्रेन दुसऱ्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवायचं काम करतात. समजा आता भुसावळमध्ये आपण रात्री उतरला तिथं, म्हणजे एखादा लोको पायलट रात्री त्याची ड्युटी 12 वाजता संपली, तर मग तिथे तो त्यासाठी रेस्टची व्यवस्था असते की? तिथं रेस्टची व्यवस्था असते. तिथं रनिंग रूम म्हटलं जाते आमच्या रेस्ट हाऊसला. रनिंग रूम मध्ये मस्त 3 स्टार हॉटेलची सुविधा असते. सेपरेट रूम्स असतात, एसी वगैरे लागले असतात आणि जेवायची 24/7 अवेलेबल असते. आणि मग तिथं रेस्ट करायची 8 तास मिनिमम. ते रेस्ट झाल्यानंतरच दुसरी ट्रेन आपल्याला परत नागपूरला आणायचा आणि नागपूरला आल्यानंतर आपल्याला 16 तास आणखी रेस्ट. पण आता तू भुसावळमध्ये रेस्ट केला, सकाळी उठून आणखी घरी परत जातो म्हटलास, तर तिथं आपल्याला स्वतःला तिकीट काढावं लागतंय की कोणत्या पण? नाही, वर्किंग करत जावं लागते ना. भुसावळ वरून दुसरी ट्रेन वापस आणावी लागते ना. म्हणजे तिथून तुला आणखी जॉबचा मेसेज येईल का ती ट्रेन पकडवा? हा, ते लिंक असते. आता मालगाडी असली तर 8 तासामध्ये ते जे गाडी देतील कॉल करून सांगतात की ही गाडी तुम्हाला घेऊन जायची आहे. एक्सप्रेस असली तर ते लिंक राहते की तुम्हाला विदर्भ घेऊन जायची आहे, तिथं रेस्ट करायचं, दुसऱ्या दिवशी ही ट्रेन घेऊन वापस यायचं, अशी लिंक असते, माहिती असते. मालगाडीमध्ये माहिती नसते. एखाद्या लोको पायलटला किती सुट्ट्या मिळतात वर्षाचे आणि काय सुविधा असतात? लोको पायलट म्हणायचं किंवा रेल्वेमध्ये नॉर्मली 30 वर्षाच्या LAP असतात आणि 10 TL असतात. म्हणजे टोटल 40 सुट्ट्या मिळतात रेल्वेमध्ये सगळ्यांनाच आणि लोको पायलटला पण. आणि 20 सुट्ट्या मेडिकल असतात. मेडिकलच्या 20 सुट्ट्या आणि 40 सुट्ट्या नॉर्मल. तर अशा 60 सुट्ट्या वर्षाच्या लोको पायलटच्या खात्यात जमा होतात. तुम्हाला जेव्हा घ्यायची आहे घ्या आणि जा. आणखी एक क्वेश्चन माझा की रेल्वे एम्प्लॉयला किती सुट्ट्या असतात आणि काय फॅसिलिटी असते, त्यांच्या फॅमिलीला काय फॅसिलिटी असते ते सांगशील? सुट्ट्याबद्दल तर मी तुला आधीच सांगितलं आहे. फॅसिलिटीज मध्ये असं असते की वर्षाच्या 2 पास मिळतात
जशी जशी सर्व्हिस जास्त होत जाते त्या पासेस वाढत जातात, फ्री पासेस. त्याच्यामध्ये ऑल इंडियामध्ये तुम्ही कुठं पण घुमू शकता. प्रत्येक वर्षाला त्या 2 पासेस राहतात. हळूहळू 3 पण होतात, प्रिव्हिलेज पासेस म्हणतात. आणि दुसरे असतात पीटीओ. पीटीओ 10 मिळतात. त्याच्यामध्ये काय असते, ते फ्री तिकीट नसते. तिकीटच्या 1/3 फेअर तुम्हाला द्यावा लागतो. त्याला म्हणतात पीटीओ. ते पण वर्षाच्या 10 मिळत जातात रेल्वे एम्प्लॉयला आणि त्याच्या फॅमिलीला. प्लस तुम्हाला मेडिकल फॅसिलिटी पण मिळते. रेल्वेचे हॉस्पिटल्स असतात, तिथं तुमचं फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट होते. समजा तुम्हाला बाहेर रेफर केलाय तर काही अमाऊंट डिडक्ट पण होते आणि बाहेर ट्रीटमेंट होते. ह्या फॅसिलिटीज असतात. चांगलं आहे. तर आपण 7वी ते 12वी पर्यंत स्टार्टिंग पासून आपण 7वी ते 12वी पर्यंत सोबत होतो. 12वी नंतर तू इंजिनिअरिंग घेतला, तर तुला कोणी सांगितलं की इंजिनिअरिंग मध्ये खूप स्कोप आहे म्हणून? 7वी ते 12वी पर्यंत आपण सोबत होतो. एका मागे एकच बसत होतो, सेम बेंच शेअर केला. रोल नंबर पण जवळ होते, नाव सिमिलर असल्यामुळे. तर तेव्हा तर खूप मजा आली. आणि 12वी मध्ये इंजिनिअरिंग का बरं घेतली, तर याचा आन्सर मला आता पण मी शोधत आहो. ऍक्च्युली आमच्या कॉलेजमध्ये, जो आपला कॉलेज आहे, तिथं असं होतं की तुम्हाला बायोलॉजी जमते तर तुम्ही मेडिकल फील्डमध्ये जा, आणि तुम्हाला बायोलॉजी नाही जमत, मॅथ्स जमते तर तुम्ही इंजिनिअरिंग करा, असं मनामध्ये आमच्या भरून ठेवलं होतं. त्यामुळे बायोलॉजीमध्ये काही इंटरेस्ट नव्हता, मॅथमॅटिक्स मध्ये होता, म्हणून इंजिनिअरिंग कडे वळलो. आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर समजलं की मला तर इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्टच नाहीये. मी दुसऱ्या फील्डमध्ये खूप चांगलं गेलं असतं. जर मी इंजिनिअरिंग मध्ये गेलो नसतो आणि दुसऱ्या फील्डमध्ये गेलो असतो तर मी तर खूप खुश पण असतो आणि खूप चांगलं पण केलं असतं. तर तू जर आता इंजिनिअर असता तर मग दुसरं कोणत्या फील्डमध्ये गेला असता? मी तसं सांगू तर मला बेस्ट जॉब वाटते टीचरची. तुझे वडील म्हणाले पण होते, माझे वडील टीचर होते, आणि ते म्हणाले होते की बेटा BSc कर, MSc कर आणि लेक्चरर बन किंवा टीचर बन, मी गाईड करीन. पण मी तेव्हा ऐकलं नाही, मी इंजिनिअरिंगच्या मागे लागलो होतो. नाहीतर मला वाटते मी खूप छान टीचर बनलो असतो, किंवा मी CA केलं असतं तर खूप छान CA सुद्धा बनू शकलो. आपला इंजिनिअरिंग कुठून केला? मी इंजिनिअरिंग किट्स रामटेक कॉलेज मधून केली आहे. आणि तो कॉलेज चूज करण्याचं रिझन मला माहिती नाहीये, कारण की कॅप राऊंड होते, त्याच्यामध्ये तो मिळाला, कैलाश कॉलेज, तिथे जाऊन ऍडमिशन करून टाकली. इंजिनिअरिंग मध्ये अभ्यास सर्वच करतात, तर अभ्यासाव्यतिरिक्त तुला कोणत्या गोष्टी छान वाटल्या? इंजिनिअरिंग मध्ये अभ्यास पण जास्त केला नाही, एक्झामच्या आधीच अभ्यास करत होतो आम्ही, पण खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच्यामध्ये मित्र मिळाले चांगले, नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या, ग्रुपमध्ये काम कसं करतात ते शिकायला भेटलं, टाइम मॅनेजमेंट शिकलो, मनी मॅनेजमेंट शिकलो, इव्हेंट ऑर्गनाईज कसे करतात ते शिकलो. असे खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या लाईफमध्ये कामी येतात ते शिकत येतात, आणि ते आपल्या कॉलेजमधून किंवा इंजिनिअरिंग मधून शिकायला मिळतं. तर नुकताच आता 10वी-12वीचा रिझल्ट लागला, तर त्या मुलांना तू काय सांगशील? आताच्या 10वी-12वीच्या मुलांजवळ डिस्ट्रॅक्शन खूप आहेत. त्यांनी आपल्या अभ्यासाकडे जास्त फोकस करायला पाहिजे, डिस्ट्रॅक्शनच्या दूर राहायला पाहिजे. आपण जेव्हा 10वी-12वीत होतो तेव्हा जास्त डिस्ट्रॅक्शन नव्हते, आता खूप आहेत. मोबाईल म्हणा किंवा दुसऱ्या गोष्टी पण म्हणा, तर ह्या सगळ्या गोष्टीच्या दूर राहून आपल्या करिअरकडे फोकस करायला पाहिजे. कोणता आपण शॉर्टकट यूज नाही करायला पाहिजे, प्रॉपर मेहनत करून आणि स्मार्ट बनवूनच समोर जायला पाहिजे. आयुष्याच्या टप्प्यामध्ये आपल्या खूप सारे मित्र असतात, तर तुझा असा कोणता मित्र आहे जो तुला वाटते की हा जर मित्र नसता तर तू इथपर्यंत पोहोचला नसता किंवा खूप डिफिकल्टी फेस करावी लागली असती?
डिफिकल्टी तर फेस करावी नसती लागली, पण खूप सारे चांगले मित्र बनलेत माझे. हम्म. आणि ऍक्च्युली मी इंट्रोवर्ट असल्यामुळे मी जास्त मित्र बनवू नाही शकत आणि लवकर त्यांच्यामध्ये मिसळू नाही शकत. तर माझे मित्र खूप कमी आहे, फ्रेंड सर्कल खूप कमी आहे. त्याच्यामध्ये एक इंजिनिअरिंग मध्ये बनलेला मित्र आहे, साजन गुजाडे. त्याच्याकडून मी खूप काही शिकलो. त्यांनी मला खूप मोटिवेट पण केलं, नवीन नवीन गोष्टी शिकवल्या आणि कॉन्फिडन्स बिल्ड केला माझ्यामध्ये. आधी माझ्यामध्ये खूप कमी कॉन्फिडन्स होता, पण त्याने माझ्यामध्ये खूप कॉन्फिडन्स निर्माण केला आणि खूप काही शिकवलं, नवीन नवीन गोष्टी. सो एक आहे, आणखी तुम्ही या लहानपणाचे मित्र. तू झाला, गौरी शंकर झाला, युवराज झाला, आणि पियुष झाला, नंतर शुभम कांबळे झाला. हे आपले मित्र आहेत. त्यांच्यामुळे पॉझिटिव्ह वाईब्स राहते आपल्यामध्ये, मोटिवेट राहते माणूस आणि लाईफ बोरिंग नाही राहत. कॉम्पिटिटिव्हच्या प्रिपरेशन मध्ये तुझे कोणते मित्र होते आणि तुला कोणकोणत्या डिफिकल्टी फेस कराव्या लागल्या? कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशनच्या वेळेस मी साजन गुजाडे, तोच होता सोबत माझ्या इंजिनिअरिंग नंतर. दोघांनी डिसाईड केलं की आपण गव्हर्नमेंट जॉबची प्रिपरेशन करू. तर आम्ही सोबतच क्लासेस लावली, सोबतच अभ्यास करत होतो, लायब्ररीमध्ये जात होतो. खूप तेव्हा मेहनत घेतली आम्ही. तेव्हा डिस्ट्रॅक्शन्स पण होते खूप, पण आणि वाटायचं की सोबतचे मित्र IT मध्ये जॉब करत आहेत, सॅलरी मिळत आहे, पैसा कमवत आहेत आणि आपण आता पण प्रिपरेशन करत आहोत. त्याच्यामध्ये खूप डिमोटिवेशन पण येत होता मनामध्ये. पण ते सगळं बाजूला ठेवून आम्ही खूप मेहनत केली. रात्री अभ्यास करायला जात होतो, दिवसा अभ्यास करायला जात होतो, वेगवेगळ्या कोचिंग्स लावल्या आणि घराचा टॅग केला. तर त्याचा फळ इव्हेंच्युअली आम्हाला भेटला. तो पण आता चांगल्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहे आणि मी पण आहोत. तर आम्ही दोघांनी खूप मेहनत केली होती त्याचा फळ आम्हाला मिळाला, याचा आनंद आहे. तर खूप छान वाटलं तुझ्यासोबत बोलून. तर कसा वाटला तुला या पॉडकास्टमध्ये येऊन? तुझ्या पॉडकास्टमध्ये येऊन खूप मजा आली आणि हे माझ्यासाठी फर्स्ट टाइमच होतं. कुणाला इंटरव्ह्यू देणं, मन किंवा पॉडकास्टमध्ये जाऊन बोलणं, हे माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स होता. चांगला एक्सपिरियन्स होता, खूप मजा आली. थँक्यू. तर आपल्या गोष्टीत तर असेच चालू राहणार. तर मी हा एपिसोड इथेच थांबवतो. हो, भेटूया पुढच्या नव्या एपिसोडमध्ये. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नव्या भागात. धन्यवाद.